प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचं निलंबन करण्यात आलं आहे। नागरिकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेविषयी संशय निर्माण करणाऱ्या कामामुळे त्यांना पदावरून निलंबित करण्यात येत असल्याचं त्यांच्या निलंबन आदेशात म्हटलं आहे। नक्की सगळं काय आहे हे प्रकरण पाहणार आहोत आजच्या स्पेशल स्टोरी मध्ये, पण त्यापूर्वी हेडलाईन। आमदार दिलीप मोहिते आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेणारे प्रांत जोगेंद्र कट्यारे अखेर निलंबित। राज्य शासनाने काढला कट्यारे यांच्या निलंबनाचा आदेश। प्रांतांच्या निलंबनानंतर खेड महसूल विभागाचे धाबे दणाणले। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा पंढरीकडे, तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान। पहिला मुक्काम इनामदार वाड्यात, राज्यभरातून लाखो भाविक देवनगरीत भक्तिसागराला उधाण। माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त वारकरी भाविकांनी देहूघाट फुलला। राज्यभरातून दिंड्या, वारकरी भाविक अलंकापुरीत दाखल। आषाढी वारी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज प्रस्थान। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। सुरुवातीला पाहूया अपडेट आषाढी वारीची। जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या 339व्या पालखी सोहळ्याला आरंभ झाला। टाळ मृदुंगाचा गजर, वीणेचा झंकार आणि जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नामघोष करत भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी दुपारी 2 वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले। पालखीचा पहिला मुक्काम देहू गावातील इनामदार साहेब वाड्यात होता। शुक्रवारी पाठे मुख्य मंदिरात महापूजा झाली। त्यानंतर वैकुंठ गमन स्थान मंदिरात महापूजा झाली। तपोनिधी नारायण महाराज समाधी पूजा झाली। तुकोबांच्या पादुकांना चकाकी देऊन त्या इनामदार वाड्यात आणण्यात आल्या। तिथूनच त्या मुख्य मंदिरासमोरील भजनी मंडपात आणण्यात आल्या। सकाळी 10 ते 12 या कालावधीत पालखी सोहळा सप्ताहाचा काला झाल्यानंतर मुख्य पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला। संत तुकाराम महाराजांच्या या 339व्या पालखी प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांनी इंद्रायणी काठी दाटी केली होती। या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते। मानाचा वारकरी आणि पाहुण्यांच्या हस्ते पादुकांचं पूजन करून पादुका पालखीत विराजमान झाल्या। पालखीने प्रस्थान ठेवले तसे टाळ मृदुंगाचा आवाज टिपेला पोहोचला। वारकऱ्यांचा उत्साह दुणावला। वारकरी विठ्ठल नामाच्या सोबत डोलू लागले, नाचू लागले। इंद्रायणीच्या लाटांनीही या सुरात आपले सूर मिसळले। अवघा असमंत भक्तिमय झाला। काहींना तुकोबांच्या पादुकांवर माथा ठेवण्याचे भाग्य लाभले, त्यांना धन्यत्वाचा अनुभव मिळाला, तर काहींनी मनोभावे नमस्कार करत तुकोबाचरणी आपली सेवा रुजू केली। हरिनामाच्या गजरात अवघी देहू नगरी दुमदुमून गेली। तुकोबांचा प्रस्थान सोहळ्यातील काही निवडक दृश्य तुम्हाला दाखवत आहोत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा 29 जून रोजी पार पडणार आहे। त्या निमित्तानं राज्यभरातून वारकरी भाविकांचं आळंदीमध्ये आगमन झालं आहे। आलेले भाविक दर्शनबारीमध्ये माऊलींचा नामघोष जयघोष करत माऊलींच्या संजीवन समाधीचं दर्शन घेत आहेत। 2 दिवसांपासून वारकरी भाविकांनी इंद्रायणी घाट फुलून गेला होता।
पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नानाकरिता त्या भाविकांनी गर्दी केली होती। प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यभरातून ठिकठिकाणाहून आळंदी शहरात दिंड्यांचं आगमन होत आहे। शहरात हरिनामाचा गजर सर्वत्र सुरू आहे। माऊलींनी चालवलेली भिंत, सिद्धबेट, विश्रांतवड या ठिकाणी भाविकांनी गर्दी पाहायला मिळत आहे। आळंदी शहरातील शिवसृष्टी आणि होत असलेले तुळशी वृंदावन वारकरी आणि भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत। मंदिर परिसरात आणि शहरातील विविध दुकानांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। पालखी सोहळ्याच्या बातम्यानंतर आता अन्य बातम्याही पाहूया। तुम्ही वीज बिल भरलंय का? नसेल तर ही बातमी नक्की पहा। चालू आणि थकीत वीज बिलाचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीज भरणा केंद्र शनिवारी आणि रविवारी या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे। वीज बिलांचा नियमित भरणा होत नसल्यानं महावितरण हा निर्णय घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। ग्राहकांनी वीज बिल भरणा करून सहकार्य करावं असं आवाहनही महावितरणकडून करण्यात आलं आहे। बांधकाम साईटवर प्लास्टर करीत असताना लाकडी पहाडावरून पडून एका मिस्त्रीचा मृत्यू झाला। नाणेकरवाडी परिसरातील आळंदी फाट्याजवळ 27 जून रोजी सायंकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सूर्यकांत गणेश बाशिंगे असे मृत्यू झालेल्या मिस्त्रीचं नाव आहे। या प्रकरणी ठेकेदार दिगंबर नरसिंह जाधव वय 35 राहणार संत तुकाराम नगर भोसरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मयत सूर्यकांत बाशिंगे यांच्या पत्नी रंजना यांनी फिर्याद दिली आहे। भ्रष्टाचाऱ्यांना आणि लाचखोरांना कसा चाप लावावा यासाठी चाकण औद्योगिक परिसरात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये नुकतेच वर्कशॉप आयोजित केले होतं। अनेक शासकीय आणि खाजगी यंत्रणांकडून कर्मचाऱ्यांना आणि व्यक्तींकडून उद्योजकांना त्रास देण्याचा, भ्रष्टाचार करण्याच्या, लाच मागण्याच्या तक्रारीनंतर या वर्कशॉपचे आयोजन केले होतं। भ्रष्टाचारावर उपाययोजना करण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने सीबीआयशी संपर्क साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात विविध कंपन्यांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी सीबीआयचे अतिरिक्त सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस IB पेंढारी आणि DCP गिरीश सोनी यांनी मार्गदर्शन केलं। महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक श्रेयस आचार्य यांनी या अधिकाऱ्यांचं स्वागत केलं। फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सचिव दिलीप बटवाल यांनी आभार मानले। आता वळूया आपल्या आजच्या स्पेशल स्टोरीकडे। काही दिवसांपूर्वी खेडचे प्रांत जोगेंद्र कटारे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्यावर आरोप केले होते। जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक अधिकारी पदावरून हटवावे अशी मागणीही त्यांनी निवडणूक आयोग आणि राज्य शासनाकडे केली होती। निवडणूक प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांच्या काही निर्णयावर त्यांनी संशय व्यक्त केला होता। जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे हे राजकीय नेत्यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता। आता या आरोपांचंच कारण देऊन शासनानं त्यांचं निलंबन केलं आहे। प्रांत जोगेंद्र कटारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर केलेले आरोप हे निवडणूक प्रक्रियेबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात संशय निर्माण करणार होतं। त्यामुळे त्यांना या पदावरून निलंबित करण्यात येत असल्याचं त्यांच्या निलंबन आदेशात म्हटलं आहे। प्रांत जोगेंद्र कटारे यांच्यावर यापूर्वी अनेक गैरप्रकाराचे आरोप झाले आहेत। आमदार दिलीप मोहिते यांनी तर विधानसभेत त्यांच्या गैरप्रकाराबाबत विषय ताणला। राजगुरूनगर अतिरिक्त सत्र न्यायालयातील वकील, सर्वसामान्य नागरिक अशा कितीतरी जणांच्या तक्रारीनंतर प्रांतांच्या खुर्चीला धक्का लागू शकला नव्हता। आता या सगळ्यात राजकीय शक्तीचा हात किती आणि कसा ते हे राजकीय नेत्यांकडूनच काही वेळा समोर आलं। परंतु आता कटारे यांचं निलंबन झाल्यामुळे महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे जाणले आहेत। दरम्यान खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटारे यांना त्यांच्या पदावरून कायमस्वरूपी बडतर्फ करा अशी मागणी भारतीय जनसंसदेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी निवेदनाद्वारे काही दिवसांपूर्वी केली होती। कटारे यांना त्यांच्या पदावरून पुढील 10 दिवसात बडतर्फ केलं नाही तर हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकासमोर उपोषण आंदोलन करू असा इशारा बाळासाहेब चौधरी यांनी निवेदनाद्वारे दिला होता। त्यानंतर फक्त 4 दिवसानंतर कटारे यांचं निलंबन झालं आहे। प्रांत जोगेंद्र कटारे यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या पदाचा अनेक प्रकारे गैरफायदा घेतला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला असल्याचा आरोप बाळासाहेब चौधरी यांनी निवेदनाद्वारे केला होता। त्यामुळे RTI कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांच्या प्रयत्नांनाही यश आलं असं म्हणता येईल। बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।